नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही रडत असते, कारण तिच्याजवळून आता रमा तेथून निघून गेलेली असते. तेव्हा मात्र आता आरोही खूपच रडते. तर आर्था मात्र आता अक्षयला बोलावून घेऊन येते. तेव्हा अक्षय धावतच आता आरोही जवळ येतो. तिला जवळ घेत विचारतो की बाळा, अगं काय झालं, का रडतेस तू? आरोही काही उत्तर देत नसते. आरोही फक्त शांत रडत असते. तेव्हा आता अक्षय पुन्हा विचारतो की बाळा, अगं काय झालं, का रडतेस तू? चल आपण घरी जाऊयात. चल, तुला घरी जायचे असेल तर घरी जाऊयात, तुला काही लागले का, असे तो विचारत असतो. तेवढ्यात तो आता आर्थाला म्हणतो की जा, अगं आर्था, तू पार्थ आणि तारा यांना घेऊन ये, कारण आता आपल्याला घरी जायचं आहे. कारण आरोही काही झाले ते सांगत नाही. तेव्हा आर्था धावतच जाते आणि पार्थ आणि तारा या दोघांना बोलावून घेऊन येते. तरी सुद्धा आरोही काही सांगत नसते, ती शांत असते. अक्षय पुन्हा आता आरोहीला जवळ घेतो आणि विचारतो की बाळा, अगं काय झालं, सांगू शकशील का? आणि चला घरी जाऊयात असे तो ठरवतो. तेव्हा लगेच आता तारा म्हणते की काय रे मामा, अरे आता मात्र परफॉर्मन्स सुरू होणार होता, आम्हाला तर तो बघायचा होता. इतक्या आवडीने आपण इथे तो बघण्यासाठी आलो होतो आणि लगेच आता न बघता घरी जायचं. हा पार्थ सुद्धा म्हणतो की मला सुद्धा बघायचं आहे रे काका. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा, तुमची धाकटी बहीण रडते, मग तुम्हाला काहीच कळत नाही का? तेव्हा आता अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय लगेच आता सर्वांना घरी घेऊन जातो. घरी आल्यानंतर सुद्धा आता आरू रडतच असते. तेव्हा आता अक्षय पुन्हा तिला जवळ घेतो आणि विचारतो की आरू, अगं काय झालं बाळा, का तू इतकं रडतेस, नक्की काय असे झाले, मला सांगू शकशील का? तेव्हा आता आरोही म्हणते की लाईट गेली, त्यामुळे मी खरंच खूप घाबरले होते, तेथे खूप अंधार झाला होता म्हणून मला भीती वाटली. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आरू, तू लाईट गेली म्हणून घाबरली, अगं बाळा असं लाईट गेल्यानंतर घाबरायचं नसतं. अगं तू तर माझी शूर आणि इतकी अगदी धीट मुलगी आहे, तरी सुद्धा अगदी का तू घाबरतेस? हे बघ, लाईट जरी गेली असली तर असे घाबरायचे नाही, जोरात ओरडायचे, परंतु असलं घाबरायचं नाही. लक्षात राहील ना जे सांगितलेले आहे ते? तू ब्रेव गर्ल आहे की नाही? तेव्हा आता आरोही अगदी रडतच म्हणते की हो हो बाबा. तर अक्षय म्हणतो की चल आता एक स्माईल. तेव्हा आता आरोही म्हणते की हो बाबा, मी तुझी ब्रेव गर्ल तर आहेच, इथून पुढे मी नाही घाबरणार. तर अक्षय म्हणतो की चल बरं, आता मी तुझ्यासाठी दूध गरम करतो, तू दूध पिऊन घे. तेव्हा अक्षय दूध आणायला जातो. तर आता आरोहीला ते क्षण परत आठवतात, जेव्हा रमा तिला भेटलेली असते आणि त्या दोघीमध्ये आता जे काही घडलेलं आहे संवाद, तो प्रत्येक क्षण तिला आठवतो की आता रमा सुद्धा तिच्यासाठी खूप रडत असते आणि आता आरोही सुद्धा तिला आई म्हणून खूप रडत असते. दोघी सुद्धा आता एका मायलिकीप्रमाणे एकमेकींना भेटतात, परंतु दोघींनाही माहिती नाही की खरंच त्या दोघी एकमेकींच्या अगदी मायलिकी आहेत म्हणून. एक क्षण रमाला सुद्धा तेच वाटते. तर रमा तिला विचारत असते की अगं तू कसं शोधलंस मला की मी इथे आहे म्हणून, इतके दिवस तू कुठे होती, काय करत होतीस, असे रडतच सर्व प्रश्न आता जेव्हा ती आरोहीला विचारते. आरोहीबद्दल एक अशी प्रेमाची वेगळीच भावना तिच्या मनात निर्माण झालेली असते आणि आरोहीला सुद्धा आपली खरंच आई भेटल्याचा अगदी एक वेगळा साक्षात्कार झालेला असतो. त्यानंतर आता इकडे रमाची सुद्धा तीच परिस्थिती असते. रमा सुद्धा तोच विचार करत असते त्या आरोहीला भेटल्यापासून. तेव्हा मात्र आता म्हणजे तिला सुद्धा जे काही क्षण आरोहीसोबत त्यावेळेस घडले आहे तर ते सुद्धा आठवतात. तू आकाशातून माझ्यासाठी खाली आलीस ना, हा प्रश्न जेव्हा रमाला विचारला जातो तेव्हा आता रमा ही पाहतच असते. अगदी एकटा हा विचार ती करत असते, अगदी शांत असते. आणि तेवढ्यात तेथे अण्णा येतात. अण्णा म्हणतात की हॅलो, काय आरके मॅडम, अहो कसला एकटा बसून विचार करतात? तरी सुद्धा आता रमाचे लक्ष नसते. तर अण्णा हे खुर्चीवर बसून विचारतात की रमा, अगं मी तुझ्याशी बोलतोय. तेव्हा कुठे रमा ही आता त्या म्हणजे आठवणीतून बाहेर येते. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं. ते बघून अण्णा विचारतात की रमा बाळा, अगं काय झालं, तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आले? म्हणजे तू मला सुद्धा नाही सांगणार का? प्लीज रमा, मला सांग ना काहीतरी, नक्की काय झाले ते? तेव्हा आता रमा रडतच अण्णांना शाळेत ती मुलगी असे म्हणून सर्व घडलेला प्रकार सांगते. तेव्हा आता रमा सुद्धा तिच्यासोबत जे काही अगदी बोललेले आहे ते सर्व घडलेला प्रकार ती अण्णांना प्रत्येक क्षण आणि क्षण सांगत असते. आणि इकडे मात्र आता पुन्हा आर्था आरोही जवळ येते. आरोही सुद्धा आता त्याच आठवणीत असते आणि रडत असते. तिला सुद्धा सारखी रमाची आठवण येत असते. आर्था मात्र आता आरोही जवळ येते आणि विचारते की अगं आरोही काय झालं, मला सांग ना, तू नक्की तुला काय घडले तेथे?
तेव्हा आता आरोही मात्र अर्थाला सर्व खरं सांगते की मला माझी आई भेटली होती, तिने परीचा ड्रेस घातला होता आणि मी तिच्याशी बोलले सुद्धा. मग मी तिला विचारलं की तू माझी आई आहे का. तेव्हा मात्र त्यानंतर ती अगोदर मला आईसारखं खूप छान अगदी प्रेमाने जवळ घेतलं, माझ्याशी बोलली. पण एका क्षणात नंतर ती मला म्हटली की मी तुझी आई नाही. मग आता अर्थात ताई तू सांग ना ग, मला माझी आई परत कधीच भेटणार नाही का. सांग ना अर्थताई. अगं ती मला असे म्हणाले की तुझी आई नाही. जा बरं अर्थताई, तू सुद्धा इथून निघून जा, मला कोणाशी नाही बोलायचं. म्हणून आता आरोही अर्थाला सुद्धा जायला सांगत असते. मला एकटीला राहायचं आहे, मला कोणाशी बोलायचं नाही, असे स्पष्ट शब्दात ती आता अगदी बोलत असते. आता आरोहीचा अगदी मूड चेंज झालेला असतो, तिला सारखी आपल्या आईची आठवण येत असते. त्यानंतर आता इकडे रमाची सुद्धा तीच अवस्था असते, ती सुद्धा रडतच अण्णांना घडलेला सर्व प्रकार सांगते. तेव्हा आता हे सर्व ऐकून अण्णा म्हणतात की अगं कदाचित त्या मुलीला आई सुद्धा नसेल, मग तिला सुद्धा खूप असं एकटं एकटं वाटत असेल आणि तुला बघितल्यानंतर तिला तुझ्या म्हणजे तिच्या आईची आठवण आली असेल. आणि ते बघ अगं हे बघ, तुला काय किंवा म्हणजे इतर कुणाला सुद्धा मिठी मारून आई म्हणून हाक मारू नये, परंतु हे बघ विचार कर, अगं ते सुद्धा एक लहान बाळ आहे. त्यामुळे हे बघ आपण तिच्या पालकांशी बोलूयात, आपण समजावूयात. तेव्हा आता रमा म्हणते की हो मी नक्की तिच्या पालकांशी बोलते. तर अण्णा म्हणतात की नाही तू नाही तर मी बोलतो. अगं तिने तुला फक्त आई म्हणून हाक मारली तर तू इतकी भावूक झाली. अगं तिने जर स्वतःची स्टोरी सगळी तुला सांगितली तर तुझं काय होईल बरं. त्यामुळे हे बघ रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, शाळेत येणारी प्रत्येक मुलगी ही एक विद्यार्थिनी म्हणून तेथे येते. त्यामुळे किती काही झाले तरी ती विद्यार्थिनी तुझ्या स्वतःची लेक नाही बनू शकत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघ, आता मात्र तू तुझ्या आयुष्याबद्दल विचार केला काही नाही. पुढचं जे काही आयुष्य आहे तर भूतकाळ विसरायचा आणि वर्तमान आणि भविष्यकाळ याची तुझं आता आयुष्य संबंधित आहे. त्यामुळे तू असल्या काहीतरी घटनांचा विचार करत जाऊ नकोस. पुढचं सगळं ठरलेलं आहे, त्यामुळे फक्त आणि फक्त तिकडेच तू लक्ष द्यायचं. आपला फोकस फक्त आणि फक्त तिकडेच असेल, बाकी सर्व गोष्टी तू बाजूला ठेव. आणि तू एक काम कर, त्या मुलीच्या पालकांना मला भेटायला सांग, मी त्यांच्याशी बोलेल. तेव्हा आता रमा थोडीशी हसून हो असं म्हणते. तर अण्णा म्हणतात की अगं थोडीशी स्माईल, चल चेअर अप, इतकं इमोशनल नाही व्हायचं. त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर अक्षय चहा वगैरे घेत असतो आणि तेवढ्यात पाटील मॅनेजर आहे तर त्यांचा फोन येतो. अक्षय फोन घेतो आणि विचारतो की बोला. तर आता पाटील मॅनेजर सांगतात की हे बघा अक्षय देवधर, तुम्हाला आता अण्णासाहेब आणि आर के मॅडम यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अक्षय आता घाबरतो. अक्षयला वाटतं की आपल्याकडून काही चूक घडली की काय. तो विचारतो की काय, कशाबद्दल बोलायचं आहे, काही चुकलं का. तर आता पाटील मॅनेजर म्हणतात की नाही हो, काही तशी आयडिया नाही मला, परंतु काहीतरी महत्त्वाचं आणि जरा सिरियसच आहे, त्यामुळे अण्णासाहेबांनी तुम्हाला बोलावलेलं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे मी येतो, लगेच भेटायला येतोय. तेव्हा आता अक्षय फोन ठेवून विचार करतो की नक्की काय झालं असेल. एकतर आत्तापर्यंत मी कधी त्यांना नाही भेटलो, मग त्यांनी मला कशाला बोलावलं असेल, नक्की काही घडले तर नसेल ना. परंतु मी त्यांच्याबद्दल तर ऐकून आहे, कारण ते दोघे सुद्धा अगदी कडक शिस्तीचे आहे, तर नक्की का बोलावलं असेल देव जाणे. त्यानंतर अक्षय आता अण्णासाहेब यांना भेटायला त्यांच्या कॅबिनमध्ये येतो. तर आता दरवाजा वाजवतो. तर अण्णासाहेब म्हणतात की कमिंग, आतमध्ये या. अक्षय आत येतो आणि अण्णांना म्हणतो की मी अक्षय देवधर, तुम्ही मला भेटायला बोलावलं होते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो बसा. तर अक्षय आता खुर्चीवर बसतच विचारतो की काही माझं चुकले का. तेव्हा अण्णा म्हणतात की अहो तुम्ही बसा तर खरी, आणि हे बघा मी तुमच्याबद्दल खूप असं कौतुक ऐकलेलं आहे आणि तुमच्या हातचं जे काही जेवण आहे ते सगळ्या मुलांना खूप असे आवडते. आणि काल सुद्धा मी तुमच्या हातचा केक सुद्धा खाल्ला आणि खरंच केक खूप छान झाला होता. तर अक्षय हात जोडून थँक्यू सो मच म्हणतो. परंतु ॲक्च्युली मात्र मी तुम्हाला आज एका वेगळ्याच कामासाठी बोलावले, असं म्हटल्यानंतर अक्षयला आता टेन्शन येते. आता अण्णा म्हणतात की हे बघा कॅन्टीनबद्दल नाही मी बोलणार. आणि आता अण्णा अक्षयला मुलांबद्दल विचारतात की मला एक गोष्ट सांगा बरं, तुमची सगळी मुलं आपल्या शाळेत शिकतात का. तर अक्षय म्हणतो की हो. म्हणजे हे बघा साहेब, अहो सगळी मुलं माझी नाहीत, मला तर एकच मुलगी आहे आणि त्या व्यतिरिक्त जो काही माझा सक्का भाऊ सक्की बहीण यांची सुद्धा आता प्रत्येक एक मुलं आहेत. तेव्हा आता अक्षय समोर रमाचा फोटो असतो, परंतु तो फोटो मात्र आता असं समोर असतो आणि अक्षय अगदी फोटोच्या पाठीमागे बसलेला असतो. आणि माझा एक चुलत भाऊ आहे, त्याची एक मुलगी आहे. तर अशी सगळी जी मुलं आहेत तर ती आपल्या शाळेमध्ये शिकतात. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्या सगळ्यांची जबाबदारी तुमच्या एकट्याच्या खांद्यावर आहे. तर अक्षय हो साहेब असे म्हणतो. तर अण्णा म्हणतात की म्हणूनच मग तुमच्या मुलीकडे जरा थोडंसं दुर्लक्ष होते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय दुर्लक्ष नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतो.
कारण मी माझ्या मुलीकडे खूप असं लक्ष देतो. नक्की काय झाले? तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघा देवधर, आई विना ती पोर आहे. तुम्ही कितीही तिची अगदी लक्ष देऊन काळजी जरी घेतली, तीही तिला अगदी प्रेम दिले तरी सुद्धा तिला तिच्या आईची उणीव तर भासणारच ना. तेव्हा आता अक्षय परत म्हणतो की सॉरी, आणि हे बघा सर, तिची आई, माझं कुटुंब, माझी मुलं ही सगळी माझी जबाबदारी आहे. तुम्हाला मात्र काही फरक पडण्याचं कारण नाही हो. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघा देवधर, अहो फरक पडतो, म्हणूनच मी तुम्हाला सगळं काही अगदी येथे अर्जंट बोलावून घेतले. तेव्हा आता अक्षय विचारतो की परंतु नक्की झाले तरी काय? तेव्हा आता अण्णा सांगतात की काल मात्र आरोहीकडून एक जरा विचित्र प्रकार घडला. म्हणजे काल आरके मॅडम आहे ना, तर त्या परीच्या वेशात परफॉर्मन्स करण्यासाठी जात असताना आरोही आली आणि तिने अगदी आरके मॅडम यांना घट्ट मिठी मारून आई आई अशी हाक मारली आणि वर ती असं सुद्धा म्हणाली की तू परीच्या वेशात आली म्हणजे तू आकाशातून आली असणार, म्हणजे तू माझी आई आहेस. आणि हे बघा देवधर, याचा अर्थ असा होतो म्हणजे आरोहीला अजून सुद्धा असे वाटते की तिची आई आज ना उद्या या जगामध्ये परत येणार आहे, तर म्हणूनच ती आपल्या आसपासच्या माणसामध्ये आईला शोधते. आणि नशीब असं समजा की तिने जशी आरके मॅडमला हाक मारली आणि तिला जर अशी सवय लागत गेली तर स्वतः तिला अगदी याचा त्रास होऊ शकतो. आणि मला एक गोष्ट सांगा बरं, जर एखाद्या बाहेरच्या बाईला जर तिने आई म्हणून अशी घट्ट मिठी मारून हाक मारली आणि जर ती बाई म्हणाली की हो बाळा, मी तुझीच मुलगी आहे आणि चल तू माझ्या सोबत, तर काय होईल याचा विचार तुम्ही केला का? म्हणूनच त्यासाठी मी तुम्हाला हे सर्व सांगतो. म्हणजे आरोहीला तिची आई या जगात नसणं हे समजावून सांगण्याची गरज तुम्हाला आहे. तर खरं तर मृत्यू म्हणजे काय हे तिला समजावून सांगण्याची आता गरज आहे. तर आता अक्षय म्हणतो की थँक्यू सो मच साहेब, खरंच तुम्ही हे जे काही पद्धतीने मला सर्व सांगतात. परंतु हे बघा सर, तिची आई, तर अण्णा आता पुढचंच बोलतात. अण्णा म्हणतात की तिची आई या जगात नाही हे तिला समजावून सांगा, असं सांगतो मी तुम्हाला. त्यानंतर आता इकडे आरोही अर्थाला तेच विचारत असते की अगं परीची गोष्ट खरी होती का खोटी होती, आणि तुम्हाला असं का सांगतेस, ती मला असं का म्हणाली की मी परी नाही म्हणून. तेव्हा आता मला सांग. तर आता अर्थ म्हणते की हे बघ आरोही, मी तुला किती वेळेस सांगितलं की अगं तू काही समजूनच घेत नाही. तेव्हा आता आरोही तिला तोच प्रश्न विचारत असते की अर्थताई सांग ना, मला त्याचं उत्तर दे ना. तेव्हा आता लगेच अर्थ म्हणते की हे बघ आरोही, अगं तिने तर तुला बघितलं नाही, तू खूप लहान असतानाच ती निघून गेली, मग ती कसं तुला ओळखणार. तेव्हा आता आरोही तोच प्रश्न विचारत असते की परीच्या वेशात असणारी ती माझी आईच असेल, परंतु का तिने मला ओळखलं नसेल. तर आता अर्थ तिचं उत्तर देते की अगं तू लहान होतीस, आपण एक काम करूयात, आपण तिला तुझी ओळख पटवून देऊयात. तेव्हा आरोही विचारते की म्हणजे कशी, आपण काय करायचं. तर अर्था म्हणते की हे बघ, तू अगोदर तिच्याशी मैत्री कर आणि नंतर मग तुझी गोष्ट तू तिला सांग आणि मग बघ ती कशी तुझी आई बनते ते. त्यानंतर आता इकडे अक्षय सुद्धा आता रमाचा फोटो तर समोर असतो आणि अण्णांना आता जे काही भूतकाळ घडलेलं आहे ते सर्व सांगतात की हे बघा कर्णिक साहेब, आरोहीची आई आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तेव्हा आता अक्षय आता असं म्हटल्यानंतर अण्णा विचारतात की सोडून गेली म्हणजे नक्की काय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काही नाही, जाऊन द्या, नका विचारू, कारण हे सर्व माझं अगदी पर्सनल आहे. अण्णा म्हणतात की देवधर, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला तर असे वाटते की तुमच्या पत्नीचं हे जग सोडून जाणे हे तुम्ही अजूनपर्यंत स्वीकारलेले नाही. तर आणि म्हणून आरोहीला सुद्धा तेच वाटते की तिची आई या जगात परत येणार आहे म्हणून. तेव्हा आता अक्षय लगेच आता अण्णांचंही बोलणे ऐकून म्हणतो की हे बघा थँक्यू सो मच सर, आणि मी बघतो की माझ्या मुलीचं काय करायचे ते तिला समजावतो आणि तिच्याकडून परत ही अशी चूक परत नाही होणार याची मी काळजी घेईल. आणि सॉरी, जरा रागाच्या भरात मी जे काही तुम्हाला अगदी थोडंसं वाईट बोललो असेल, काही वेगळं मी बोललो असेल तर मला माफ करा, आय एम सॉरी. म्हणून आता अक्षय हात जोडून त्यांची माफी सुद्धा मागतो. पुढे मी त्याची काळजी घेईल असे बोलून आता अक्षय तेथून निघून जातो. तेव्हा आता अण्णा अक्षयबद्दल विचार करतात की हा मुलगा जरा रागीट दिसतो, परंतु मनाने मात्र हा खूप भला दिसतोय, काहीतरी असं नक्की याच्या आयुष्यामध्ये घडलेलं असावं. अक्षय बाहेर येतो आणि अक्षय आता एकटाच विचार करत असतो. तेव्हा आता तो विचार करतो की आरू बाळा, अगं तुला कसं सांगू मी की तुझी आई या जगात नाही म्हणून. अक्षयला आता कसं आरोहीला समजायचं हेच काही कळत नसते, कारण तुला कसं सांगू की मी आयुष्यभर तू म्हणजे तिला तू नकोसी वाटत राहिली असती. त्यामुळे आज मात्र मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं, मला खोटं बोलावंच लागेल की मला हे तुला सांगावंच लागेल की तुझी आई कायमची मेली म्हणून, आणि मेलेली माणसं ही परत येत नाहीत म्हणून. रमाबद्दल आता अक्षयच्या
तिच्या मनात इतका काही तिरस्कार भरलेला असतो, कारण इरावतीने आता ह्या दोघांची इतकी मोठी ताटातूट केलेली असते. आज मात्र अक्षय आपल्या मुलीला हे सांगायला तयार झालेला असतो की आता तिची आई कायमची मेली म्हणून आरोहीला हे सर्व सांगण्यासाठी तो आपल्या मनाचा पूर्ण निश्चय करतो. त्यानंतर आता इकडे आर्था आणि आरोही अजूनपर्यंत गप्पाच करत असतात. आता आरोही म्हणते की हे बघ अगं अर्थताई, जर मी तिला सांगितलं की माझे बाबा कोण आहेत, बाबाबद्दल सांगितले, माझ्या घरामध्ये कोण कोण राहते, तर मग ती लगेच माझ्याकडे धावत येईल का? तेव्हा आता आर्था म्हणते की अगं जर असे असते तर मग ती अगोदरच तुझ्याकडे आली नसती का? अगं हे बघ पर्या जेव्हा खाली येतात तेव्हा तर त्या सगळं विसरलेलं असतात, त्यांना आपल्याला हळूहळू सगळी काही आठवण करून द्यावी लागते. तेव्हा आता आरोही म्हणते की ओहो असं असतं तर, आणि ठीक आहे चल मग मी आता तिच्याशी फ्रेंडशिप करेल आणि तिला सगळ्या काही गोष्टी सांगेल. तेव्हा आर्था विचारते की अगं पण तुला नक्की खात्री आहे ना तीच तर तुझी मम्मा आहे का? तेव्हा आरोही म्हणते की हो मला पूर्ण खात्री आहे की तीच माझी आई आहे तर. आणि अगं अर्थताई तूच मला सांग बरं, तेथे आजूबाजूला कोणी परीचा ड्रेस घालून आले होते का? तेव्हा आर्था म्हणते की नाही, तर आरोही म्हणते की अगं नाही ना, मग तीच माझी आई आहे तर. तेव्हा आर्था म्हणते की अगं मग ती तर तुला नक्कीच भेटणार. आणि तेवढ्यात अक्षय घरी येतो. अक्षय आता आरोहीला आवाज देतो की आरू, आणि तेवढ्यात आरू आणि आर्था धावतच येतात आले बाबा करत. तेव्हा आता अक्षय थोडासा अगदी टेन्शनमध्ये दिसतो. तर आरोही विचारते की बाबा अरे काय झालं? तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ आरू, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की अरे बोल ना बाबा. तर अक्षय विचारतो की काल नक्की काय घडले होते? तर आरोही म्हणते की बाबा काल मी खूप घाबरले होते. तेव्हा अक्षय म्हणतो की खरं खरं सांग काल नक्की काय झाले होते? तर आरोही म्हणते की अरे बाबा अंधार झाला होता, लाईट्स गेले होते म्हणून मी घाबरले होते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ अगं आरोही, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, जे असेल ते मनमोकळेपणाने खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपू नकोस. आणि तेवढ्यात तिथे इरावती येते. आणि तेवढ्यात आता इरावती लगेच म्हणते की काय ग, कुणाशी खोटं बोलली आणि का खोटं बोलली बरं? तेव्हा आता अक्षय इरावतीला शांत राहायला सांगतो. आत्या हे बघ मी तिच्याशी बोलतोय. तेव्हा आता अक्षय लगेच आरोहीला विचारतो की मला असं वाटतं की आरोही, काल तू कुठल्या तरी अनोळखी बाईला मिठी मारली आणि तिला आई म्हणून हाक मारलीस, हे सर्व खरं आहे का? तेव्हा आता आरोही खाली मान घालते आणि अर्थाला सुद्धा आता याबद्दल माहिती असते. त्यानंतर आता इकडे रमा, इकडे तिला सुद्धा आता आरोहीची खूप आठवण येते. काल जो प्रसंग घडलेला आहे तोच तिच्या डोळ्यासमोर येत असतो आणि आता तिला काही असे आठवत नाही, फक्त आणि फक्त त्याच गोष्टीचा ती विचार करत असते. आणि तेवढ्यात तेथे साई येतो. आता रमाला तेच आठवत असते की आता आरोही तिला म्हटलेली असते की आरके मॅडम, मी तुम्हाला आई म्हणू नको, मी तुम्हाला मॅडम म्हणू का, हे तिला आठवते. तेव्हा साई आता रमाकडे बघतो आणि विचारतो की मॅडम काय झालं तुम्हाला, का म्हणजे फारच तुम्ही डिस्टर्ब दिसता, ठीक आहात ना तुम्ही? तेव्हा आता रमा विचारते की साई, तो माणूस अण्णांकडे भेटायला आला होता. तेव्हा आता साई म्हणतो की हो, तो माणूस तर आता त्याच्या मुलीबद्दल अण्णाबद्दल म्हणजे अण्णांकडे बोलला असेल. रमा म्हणते की हो ते बोलले असतील, परंतु हे बघा ती मुलगी खरंच, तिला आई नाही बिचारीला, ती माझ्याकडे आली आणि मला आई असं म्हणाली. तेव्हा आता साई पुन्हा विचारतो की काय म्हणाली? तेव्हा आता रमा म्हणते की साई, तिने मला घट्ट अशी मिठी मारली आणि ती मला आई म्हणाली, पण हे बघा मी तिला सांगितलं की तुम्हाला आई म्हणू नकोस, तुम्हाला मॅडम म्हण, परंतु तिने माझं ऐकलं नाही आणि ती रडायला लागली आणि परत मला ती आईच म्हणाली. तेव्हा आता लगेच साई म्हणतो की अहो रमा, पण ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्ही काही चुकीचं नाही बोललात. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, मला जरा वाईट वाटतं, कारण मी जरा जास्त स्पष्ट तिच्याशी बोलले का? ती लहान आहे, मी तिला खरं बोलले, परंतु आपण तिचा विचार केला का? तिच्या मनावर त्याचा काय परिणाम झाला असेल? तेव्हा आता साई म्हणतो की तिच्या मनाला काय वाटलं तुम्ही या विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाचा एकदा विचार करा. आणि हे बघा रमा, अहो भावनेच्या भरात वाहून काही होणार नाही, तुम्हाला तुमच्या भावना जपल्या पाहिजे. आणि हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, जी बाहेरची मुलगी आहे, शाळेत येणारी 7 वर्षाची मुलगी, ती तुमचीच मुलगी आहे आणि ती तुमची असेल असा विचार करणं तुम्ही सोडून द्या. तेव्हा तरी सुद्धा रमाला काही साईचं म्हणणं पटत नाही. रमाचे सारखे डोळे भरून येत असतात, तिला सारखी आता आरोहीची आठवण येत असते. तेवढ्यात आता तिथे पाटील येतात. पाटील म्हणतात की सॉरी, मी डिस्टर्ब तर नाही ना करत? तर साई म्हणतो की नाही बोला.
तर आता पाटील मॅनेजर आहे तर ते आर के मॅडम म्हणजे रमाला विचारतात की हे बघा, आपण 15 ऑगस्ट या कार्यक्रमाच्या निमित्त हे कार्यक्रम ठेवणार आहोत, मग त्यात मुलांची प्रॅक्टिस वगैरे आपल्याला घ्यावीच लागेल आणि तुमचं त्याबद्दल काय मत आहे? तर रमा म्हणते की हो, मी तोच विचार करत होते. मला असं वाटतं की यावर्षी मात्र त्यांच्या परिवारासोबत आपण हे सर्व अगदी एकत्र कार्यक्रम घ्यायला हवे. तेव्हा आता पाटील म्हणतात की सहकुटुंब म्हणजे मॅडम मी नाही समजलो. तेव्हा रमा म्हणते की हे बघा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मॅरेथॉन मध्ये तर मुलांसोबत त्यांचे आई वडील सुद्धा थांबतील, कारण आपल्या हॉटेलमध्ये अशी बरीचशीच मुलं आहेत त्यांचे आई वडील त्यांच्यासोबत नाही राहत आणि ते बराच काळ त्यांच्यापासून लांब राहतात. त्यामुळे त्या निमित्ताने तरी त्यांच्या आई वडिलांना आपल्याला भेटता येईल आणि त्यांना सुद्धा भेटता येईल आणि त्यांना त्यांच्या आई वडिलांसोबत वेळ सुद्धा घालवता येईल. गप्पा गोष्टी होतील, सर्व काही क्लिअर होतील आणि मुलांना सुद्धा खूप छान वाटेल, त्यांना सुद्धा अगदी त्याबद्दल खूपच आनंद वाटेल. म्हणजे इतक्या दिवसातून आपल्या मुलांना आई वडील तर अगदी त्यांची भेटतीलच आणि आई वडिलांना सुद्धा आनंद तर होईल आणि मुलांना सुद्धा आपल्या आई वडिलांना भेटून खूप छान असा आनंद होईल. त्यामुळे या वर्षीच्या कार्यक्रमासाठी असं काहीतरी माझं नियोजन आहे, ते तुम्ही अगदी करावे. तेव्हा आता हे ऐकून साई तर अगदी रमाकडे सारखा बघतच असतो आणि तो सुद्धा आता खुश होऊन म्हणतो की हो, ही तर खरंच खूप मस्त आयडिया आहे. तर आणि तो पाटील यांना सांगतो की चला लगेच तयारीला लागा, तुमचा मुलगा सुद्धा याच शाळेमध्ये आहे. तर पाटील म्हणतो की हो साहेब, येथून घरी जाताना मात्र मी लगेच शूज आहे तर विकत घेतो. साई म्हणतो की हो, मॅडमने जी ऑर्डर तुम्हाला दिलेली आहे तर ती तुम्ही फॉलो करा आणि क्लासरूम पर्यंत आता ही न्यूज आहे तर ती पोहोचवा. तर पाटील म्हणतात की हो हो लगेच, असे बोलून आता पाटील सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायला जातात. तेव्हा आता रमा खूप खुश होते आणि अगदी आता रमाने जी काही ती आयडिया म्हणजे केलेली आहे, जे नियोजन केलेलं आहे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल, तर ते साईला सुद्धा खूप वाटते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत मात्र दारू पिऊन आता तेथे आलेला असतो, कारण जेथे आता अक्षय हा स्वयंपाक करत असतो त्या कॅन्टीनला तो येतो आणि तेथे म्हणतो की अरे माझा बचडा अक्षय. तर अक्षय म्हणतो की तुम्ही येथे काय करतात? तेव्हा आता त्याच वेळेस अक्षय शशिकांतला घेऊन घरी गेलेला असतो आणि आता तेथे ते मॅनेजर असतात. तर साई तेथे येतो आणि साई आता अक्षय तेथे नसल्यामुळे मात्र आता काहीतरी वेगळं बोलत असतो की म्हणजे घर वेगळं, घरातील काम वेगळं, घरातील प्रॉब्लेम्स हे घरीच राहायला हवेत, अजूनसुद्धा त्यांचा येथे तपास नाही. तर आता तेथील जे काही अगदी देखरेख करणारे मॅनेजर आहे तर ते म्हणतात की साहेब हे बघा, त्यांचं जे काही काम आहे ते तुम्ही बघा, सगळं काही व्यवस्थित तयार आहे आणि उद्याची सगळी तयारी त्यांची झालेली आहे. तर साई आता हे ऐकून म्हणतो की तुम्ही त्यांचं इतकं कौतुक करतात तर एकदा त्यांना भेटायलाच हवे. आणि कोण ते तुमचे अक्षय देवधर? त्यानंतर आता खेळता खेळता एक जी काही मुलगी आहे ती आरोहीला चिडवते आणि म्हणते की ए आर के मॅडमला आई म्हणाली म्हणून तिच्यावर खूप हसते. तर आरोहीला खूप राग येतो. आरोही लगेच आता म्हणते की काय ग, काय म्हणाली, आणि तिचे केस ओढत असते. तेव्हा मात्र आता त्या दोन्ही मुलींना आर के मॅडम यांच्याकडे आणले जाते. तर आता आर के मॅडम ह्या आरोहीला सांगतात की हे बघ, कुणालाही मारणं चुकीचंच आहे आणि जर मी तुझी आई असते तर तू माझं ऐकलं नसतं का? तेव्हा आरोही म्हणते की हो. तर रमा म्हणते की हे बघ, असं समज की मी तुझी आई आहे म्हणून. तेव्हा मात्र आता आरोही त्या मुलीला सॉरी म्हणते कान पकडून आणि त्यानंतर ती आता आरोही सारखी रमाकडे पाहत असते आणि रमा आरोहीकडे. त्यानंतर घरी आल्यानंतर आता आरोही आता अक्षयला विचारत असते की बाबा, अरे माझी आई कशी होती रे, दाखव ना तुम्हाला प्लीज, अगदी ती कशी होती. तेव्हा आता अक्षय चहा घेत घेत अगदी आरोहीकडे पाहत असतो. तेव्हा आता अक्षय आरोहीला रमाचा फोटो वगैरे दाखवेल का, कारण आतापर्यंत रमाच्या प्रत्येक आठवणी अक्षयने एकही ठेवलेली नसते. तेव्हा आता तो अगदी आरोहीला काय असं उत्तर देईल हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.